घराची शोभा वाढवायची असेल तर आपण काय करतो? वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावतो. पण या झाडप्रेमींना एक मोठा प्रॉब्लेम जाणवत असतो, तो म्हणजे पावसाळा. अहो, पाऊस पडला की झाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी साचतं आणि ते इतकं झाल्यानंतर बरीच झाडं मरतात. मग अशा काही टिप्स आहेत ज्या तुम्ही केल्या पाहिजे जेणेकरून तुमची झाडं पण छान राहतील आणि पावसाने त्रासही होणार नाही. त्याच्याच टिप आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नंबर 1 ते म्हणजे ड्रेनेज होल तपासून मोकळे करा. पावसाळा सुरू होण्यापूर्वी आणि त्याच्या दरम्यान ना काय होतं, प्रत्येक कुंडीच्या खाली जो आपण छिद्र करतो, ड्रेनेज होल करतो ना, ते उघडे आहेत की नाही ते तपासा. जर ते छिद्र बंद असेल तर पाणी कुंडीतच साठून राहणार आणि त्यामुळे लगेच ती झाडाची मुळं जी आहेत ती सडू शकतात. त्यामुळे ते जे होल आहे ना ते स्क्रूनी थोडंसं मोकळं करा, जेणेकरून जे काही पाणी आपण टाकू किंवा पावसाचं पाणी कुंड्यांमध्ये जाईल ते त्याच्यामधनं वाहून जाईल. त्यामुळे तुमची मुळं सुद्धा अगदी सडणार नाहीत आणि झाड सुद्धा मरणार नाही. दुसरा मुद्दा, कुंड्यांखालची डिश ही काढून टाकायची. उन्हाळ्यामध्ये आपण काय करतो, कुंडीखाली पाणी साठण्यासाठी ना डिश ठेवतो. पण पावसाळ्यात या डिश लगेच तुम्हाला काढून टाकायच्या आहेत, कारण या डिशमध्ये साठलेलं पाणी कुंडीच्या छिद्रातून पुन्हा माती शोषून घेतं आणि त्यामुळे माती कधीच सुकत नाही आणि मुळं ही कुजू शकतात. ही कृती तुम्ही नक्की करा, जेणेकरून तुमच्या झाडांची मुळं सडणार नाही. तिसरं म्हणजे माती भुसभुशीत करायची. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कुंडीतली वरची माती खुरप्यानी किंवा छोटासा चमचा घ्या, त्याच्यानी हलकी करा, थोडी लूज करा. यामुळे ना मातीमध्ये हवेची हालचाल वाढेल, यामुळे मुळांना ऑक्सिजन सुद्धा मिळेल आणि पाणी लवकर सुकायला सुद्धा मदत होईल. त्यामुळे घरच्या घरी तुम्ही हे करू शकता. चौथा मुद्दा तो म्हणजे वेल ड्रेनिंग सॉइल मिक्स. म्हणजे काय, जर तुम्ही एखादं नवीन रोप आणलं किंवा जुन्या झाडाची जर तुम्ही माती बदलत असाल या साधारण पावसाळ्याच्या वेळेमध्ये, तर ना त्यामध्ये वाळू किंवा कोळशाचे तुकडे आहेत ना ते थोडेसे मिक्स करा. यामुळे काय होतं ना, माती पाणी धरून ठेवत नाही आणि ते अतिरिक्त पाणी लगेच वाहून जातं. त्याच्यामुळे तुमच्या कुंडीमध्ये सुद्धा हवं तेवढंच पाणी राहतं. पाचवा मुद्दा तो म्हणजे कुंड्या थोड्या उंचावर ठेवायच्या आहेत. कुंड्यांना थेट गॅलरीच्या फरशीवर ठेवण्याऐवजी ना स्टँडवर किंवा विटांवर ठेवा, जेणेकरून कुंड्यांच्या खालून हवा खेळती राहील आणि ड्रेनेज होलमधून निघणारं जे पाणी आहे ते गॅलरीमध्ये न पसरता त्याचा योग्य तो निचरा होईल. त्यामुळे ना ड्रेनेज होल मधलं जे पाणी आहे ना ते गॅलरीमध्ये पसरून कुंडीच्या खाली साचून राहत नाही आणि त्याचा वेळोवेळ आणि व्यवस्थित निचरा होतो. सहावं म्हणजे पाणी देण्याचं नियोजन तुम्हाला आता बदलायचंय, कारण पावसाळ्यामध्ये कसं असतं, हवेमध्ये आधीच खूप दमटपणा असतो. त्यामुळे झाडांना रोज पाणी देण्याची काहीही गरज नसते. कुंडीतली जी काही वरची 2 इंच माती आहे ती पूर्णपणे सुकल्याशिवाय झाडाला अजिबात पाणी देऊ नका. त्यामुळे ती चेक करायला विसरू नका. सातवा मुद्दा तो म्हणजे अँटी फंगल पावडरचा वापर. मुळं सडण्याचं मुख्य कारण आहे ती म्हणजे बुरशी. महिनाभरातून 1 चमचा तुम्ही ट्रायकोडर्मा सारखी बुरशीनाशक पावडर आहे ना ती 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून टाका, किंवा घरगुती उपाय तर मातीत थोडीशी हळद किंवा दालचिनीची पावडर मिक्स करा, जेणेकरून ही बुरशी लागणार नाही. कुठल्याही प्रकारे त्यामुळे तुमची झाडं मरणार नाहीत किंवा मुळांना सुद्धा त्यामुळे त्रास होणार नाही. त्यामुळे जसं आपल्या शरीरासाठी अँटीसेप्टिक असणारी हळद आहे ती झाडांसाठी सुद्धा असते, ती वापरू शकता. आठवा मुद्दा, झाडांची छाटणी करा. पावसाळ्याच्या सुरुवातीला ना झाडांच्या सुकलेल्या पिवळ्या झालेल्या जी काही पानं आहेत किंवा फांद्या आहेत त्यांची छाटणी करा. यामुळे ना झाडाला चांगला सूर्यप्रकाश मिळेल, हवा सुद्धा खेळती राहील आणि यामुळे पानांवर किंवा मातीमध्ये बुरशी तयार होत नाही. नववा मुद्दा आहे तो म्हणजे जास्त पाऊस असला की कुंड्या तुम्हाला आत थोड्याशा सरकवायच्या आहेत. जर गॅलरीमध्ये खूप जोरात पाऊस किंवा वारा येत असेल तर नाजूक जी झाडं आहेत, वेली आहेत, जसं की कॅक्टस आहे किंवा इंडोर प्लांट्स आहे, काही दिवसांसाठी ना तुम्ही गॅलरीच्या आतल्या थोड्याशा बाजूला किंवा शेडमध्ये सरकून ठेवले तरी ही झाडं जगणार आहेत. आणि बाकीची फुलझाडं जी आहेत ती थोडीशी खूप पाण्याच्या संपर्कात न आणता थोडीशी आतमध्ये सरकवता आली तर सरकवा, किंवा आतमध्ये ती उचलून ठेवता आली तर ठेवा, जेणेकरून त्याला जास्त पाण्यामुळे, ओव्हरफ्लो पाण्यामुळे माती वाहून जाणार नाही, खत वाहून जाणार नाही आणि झाडांना सुद्धा त्याचा त्रास होणार नाही. त्यामुळे हे तर तुम्ही करू शकता, जे अगदी तुम्ही त्वरित करा. 10वा आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे खत देणं टाळा किंवा कमी खत तुम्हाला वापरायचं आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे ना मातीतून पाणी वाहत राहतं, ज्यामुळे ना आपण दिलेलं जे काही खत आहे ते सुद्धा वाहून जातं आणि पावसाच्या ज्या काही पाण्यामध्ये नैसर्गिकरित्या नायट्रोजन भरपूर असतं. त्यामुळे ना या दिवसामध्ये काही आपण जे आर्टिफिशियल रसायनं टाकतो किंवा खतं टाकतो ते देणं टाळा. खूपच गरज असली तर थोडंसं गांडूळ खत तुम्ही वापरू शकता. अदरवाईज त्या पाण्यातून जे काही नायट्रोजन मिळतं ते सुद्धा झाडांसाठी परिपूर्ण असतं. तर हे 10 तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मी उपाय सांगितले, जे तुम्ही केले तर तुमची झाडं सुद्धा एकदम फिट अँड फाईन या पावसाळ्यात राहतील. फक्त एक छोटीशी टिप देते, ती म्हणजे पावसाळ्यात झाडांवर पांढरी बुरशी किंवा कीड पडण्याची शक्यता असते. तर तुम्हाला काय करायचंय, दर 15 दिवसांनी एकदा संध्याकाळच्या वेळी कडुलिंबाच्या तेलाची पाठीमागे आणि पानांवरती ना
फवारणी करायची आहे. म्हणजे झाडांच्या तुम्हाला जी काही पानं आहेत त्याच्यावरती थोडीशी फवारणी करा, फांद्यांवरती फवारणी करा, म्हणजे जे काही कीटक आहेत ते दूर होतील, बुरशी दूर होतील आणि झाडं एकदम मस्त राहतील. विशेष म्हणजे आपण जशी आपल्या स्वतःची, आपल्या स्किनची, हेअरची, सगळ्याची आणि घरातल्या आतल्या गोष्टींची काळजी घेतो, तशी सुद्धा ही जिवंत झाडं आहेत जी आपल्यासाठी खूप 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 ऑक्सिजन देण्याचं काम करत असतात. त्यामुळे त्यांचं सुद्धा तुम्ही अशा प्रकारे जर काही एक शेड्यूल डिसाईड केलं किंवा काळजी घेतली तर ती सुद्धा खूप छान वाढतील आणि त्यांना सुद्धा अतिरिक्त पाऊस पडल्यामुळे किंवा पाणी साचल्यामुळे जास्त त्रास होणार नाही. त्यामुळे घरगुती झाडांची अशा प्रकारे काळजी घ्या आणि मस्त आणि परफेक्ट असा पावसाळा एन्जॉय करा.